श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ह्या रेडीमेड रांगोळ्या कशा पद्धतीने बनवायच्या किंवा ह्या रांगोळ्या बनवण्यासाठी कुठलं साहित्य लागतं, ह्या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सणांसाठी किंवा लक्ष्मीपूजनसाठी अशा पद्धतीच्या रांगोळ्या झटकीपट बनवता येतील। तर ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा। तर बघा, ह्या ज्या रांगोळ्या आहेत त्या रांगोळ्या बनवण्यासाठी आपण जी ओरिजिनल रांगोळी असते, म्हणजे पांढरी रांगोळी झालं, त्याचे वेगवेगळे कलर झालं, तर त्याच रांगोळ्यांचा वापर करून आपण ही रांगोळी बनवणार आहोत। आणि ही रांगोळी रेडीमेड बनवून ज्यावेळेस होते त्यावेळेस आपण पूजेसाठी किंवा एखाद्या सणासाठी अगदी झटकीपट ठेवून छान सुंदर असं डेकोरेशन करू शकतो आणि घाईच्या कामामध्ये ह्या रांगोळ्या वापरू शकतो। तर बघा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जसं म्हणते, ज्यांच्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत किंवा ज्या मैत्रिणी ऑफिसला वगैरे जातात आणि घरातला सगळा स्वयंपाक त्यांना करायचा असतो, मुलांना बघायचं असतं, घरातलं आवरायचं असतं, अशा वेळेस त्या मैत्रिणींसाठी अशा रेडीमेड रांगोळ्या सणांच्या दिवशी किंवा पूजेच्या दिवशी किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघा, आपण महालक्ष्मीची पूजाची मांडणी वगैरे करतो, त्यावेळेस देखील अशा पद्धतीच्या रेडीमेड रांगोळ्या आपल्याला खूप युजफुल ठरतात। म्हणजे ज्या मैत्रिणी ऑफिसला जातात त्या मैत्रिणींसाठी तर अगदीच युजफुल ठरतात, कारण की ऑफिसला ज्यावेळेस जायचं असतं त्यावेळेस त्यांना सगळं आवरून जायचं असतं, जसं की मी आधी पण व्हिडिओमध्ये म्हटलं। तर अशा वेळेस अशा पद्धतीच्या रांगोळ्या आपल्याला वेळ असेल तेव्हा जर आपण बनवून ठेवल्या तर त्यावेळेत आपल्याला छानपैकी पूजेची मांडणी अगदी झटकीपट करता येते आणि त्याच्यानंतर ह्या रांगोळ्यांमुळे अजूनच आपला वेळ वाचतो। तर भरपूर वस्तू देखील मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेल्या आहेत, जसं की चौरंग कवर वगैरे झालं, त्या जर तुम्ही बघितल्या नसतील तर त्या देखील तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता, जेणेकरून ऑफिसला जाणाऱ्या मैत्रिणींसाठी सगळ्या गोष्टी सोप्या होतील। त्याचबरोबर ज्या मैत्रिणींच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांना देखील सगळ्या गोष्टी इझी होतील। तर बघा, आता आपण जास्त न बोलता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपल्याला एक शीट घ्यायचा आहे, जसं की मी व्हिडिओमध्ये सुरुवातीला पण दाखवलेलं आहे आणि पुढे देखील मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल। एक असं प्लॅस्टिकचं शीट असतं, त्याला OHP शीट म्हणतात। ते जे शीट आहे आपल्याला मार्केटमध्ये किंवा लोकल मार्केटमध्ये कुठेही अगदी इझिली मिळतं। तर ते शीट घेण्यासाठी आपल्याला स्टेशनरीमध्ये जायचं आहे, ज्या ठिकाणी नोटबुक वगैरे मिळतात, बुक्स मिळतात, अशा पद्धतीच्या स्टेशनरीच्या दुकानामध्ये आपल्याला हे शीट जे आहे OHP शीट ते अगदी इझिली मिळून जातं। तर ह्या शीटची किंमत कदाचित 15 ते 20 रुपये असू शकते एका शीटची। तर हे जे OHP शीट आहे मी जवळजवळ 1-1.5 पूर्वी आणलेलं आहेत, म्हणजे त्यावेळेस माझं बाळ 4 महिन्याचं ते 5 महिन्याचं असेल त्यावेळेस मी हे शीट वगैरे आणले होते आणि मी याच्यापासून भरपूर रांगोळ्या बनवलेल्या आहेत। पण आज म्हटलं चला, ज्या मैत्रिणी जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते गावाकडे वगैरे राहतात आणि त्यांना क्लास वगैरे करणं शक्य होत नाही, आजूबाजूला क्लास वगैरे अवेलेबल नसतात, त्या मैत्रिणींसाठी म्हटलं ह्या रांगोळ्या कशा पद्धतीने बनवतात ते शेअर करूया। तर बघा, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, OHP शीट घ्यायचं आहे। OHP शीट म्हणजे एक प्लॅस्टिकचा पेपर असतो, तो पेपर घ्यायचा आहे। त्याच्यावरती आपल्याला ज्या पद्धतीची रांगोळी काढायची आहे त्या पद्धतीची रांगोळी एका मार्करच्या साहाय्याने ड्रॉ करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी मी कमळ काढत आहे। तर कमळ मी याच्यासाठी काढत आहे कारण की बघा, आता दिवाळी पण आहे, लक्ष्मीपूजन आहे, त्याच्यानंतर परत मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीची पूजा वगैरे पण आपण करणार आहोत, त्यासाठी मी या ठिकाणी कमळाची रांगोळी काढत आहे। जेणेकरून तुम्ही देखील अशा पद्धतीचे जास्त क्वांटिटीमध्ये कमळ जर आत्ताच बनवून ठेवले तर तुम्हाला देखील येणाऱ्या सणांसाठी त्याचा खूप छान असा यूज होणार आहे। तर बघा, ड्रॉइंग करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो फॅब्रिक ग्लू आहे तो आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि तो फॅब्रिक ग्लू थोडासा पातळ असायला हवा। आणि ज्यावेळेस आपण फॅब्रिक ग्लू बॉटलमधून काढून घेतो त्यावेळेस आपल्याला लगेच बॉटलचं झाकण लावून घ्यायचं आहे, कारण की जेव्हा आपण बॉटलचं झाकण ओपन ठेवतो त्यावेळेस तो फॅब्रिक ग्लू असतो तो सुकून जातो आणि मग नंतर पुढच्या वेळेस रांगोळ्या ज्यावेळेस आपल्याला बनवायच्या असतात त्यावेळेस ते बनवण्यासाठी ते डिफिकल्ट जातात। तो ग्लू रांगोळ्यांसाठी आपण यूज करू शकत नाही जास्त गोठल्यानंतर, त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची आहे। व्यवस्थित झाकण बंद करायचं आहे ग्लू घेतल्यानंतर
आणि त्याच्यानंतर बघा मी ज्या पद्धतीने एक ब्रश घेतलेला आहे त्या पद्धतीनेच आपल्याला ब्रश घ्यायचा आहे आणि ब्रशच्या साहाय्याने आपल्याला एका पाकळीला फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे। फॅब्रिक ग्लू लावताना एका जागेवर जास्त पण ग्लू टाकायचा नाही आहे, अगदी व्यवस्थित जसं आपण कलरिंग करतो ना, जसं आपण शाळेत असताना एखादं ड्रॉइंग करायचो आणि ड्रॉइंग केल्यानंतर त्याला वॉटर कलर करताना ज्या पद्धतीने आपण वॉटर कलर त्या ड्रॉइंगला करायचो त्याच पद्धतीने आपल्याला त्या पाकळीला फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे आणि तो फॅब्रिक ग्लू आपल्याला एका पाकळीला लावायचा आहे, सगळ्या पाकळ्यांना ॲट अ टाइम लावायचा नाही। त्याचं कारण की फॅब्रिक ग्लू मग सुकतो आणि सुकल्यानंतर वरती रांगोळी टाकल्यानंतर ती रांगोळी त्या पानांना चिटकत नाही। त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीला छोट्या पार्टमध्ये फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे, त्याच्यावरती रांगोळी टाकायची आहे आणि रांगोळी टाकल्यानंतर बघा मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवतीये त्या पद्धतीनेच एक पेपर घ्यायचा आहे आणि तो पेपर त्याच्यावरती हलक्या हाताने ठेवून वरतून थोडंसं टॅप करायचं आहे, जेणेकरून ती रांगोळी जी आहे फॅब्रिक ग्लूला व्यवस्थित चिकटली जाते। तर अशा पद्धतीने आपल्याला एक पाकळी करून घ्यायची आहे। जसं की मी आधी पण व्हिडिओमध्ये म्हटलं, ॲट अ टाइम आपल्याला पूर्ण कमळाला फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा नाही आहे। जर पूर्ण कमळाला तुम्ही ॲट अ टाइम फॅब्रिक ग्लू लावला तर पुढे ज्यावेळेस आपण शेवटी फॅब्रिक ग्लू लावतो तिथे तो ओला राहतो, पण सुरुवातीला फॅब्रिक ग्लू आपण जिथे लावलेला असतो तो सुकतो, त्याच्यामुळे तिथे रांगोळी स्टिक होत नाही। नंतर परत त्याच्यावरती आपण फॅब्रिक ग्लू लावून रांगोळी टाकली तर मग ते थोडंसं असं व्यवस्थित फिनिशिंगला दिसत नाही। त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण रांगोळ्या बनवायला घेतो त्यावेळेस या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे। तर ज्या मैत्रिणींना ह्या रांगोळ्या बनवता येतात त्यांनी ते थोडंसं इग्नोर करा, पण ज्या मैत्रिणींना ह्या रांगोळ्यांबद्दल काहीच माहीत नाही आहे त्यांच्यासाठी मी छोट्या टिप्स अँड ट्रिक्स अगदी बारकाईने सांगण्याचा प्रयत्न करत असते। इथून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये देखील मी अजून वेगवेगळ्या डिझाईन तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील मला जेवढं शक्य आहे तेवढ्या गोष्टी मी तुम्हाला बारकाईने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर बघा वरच्या ज्या कमळाच्या पाकळ्या होत्या त्या आपल्या स्टिक करून झालेल्या आहेत। त्याच्यानंतर बघा खालचा जो देठाच्या वरचा भाग असतो त्या ठिकाणी आपल्याला ग्रीन कलर देऊन घ्यायचा आहे। तो ग्रीन कलर देण्यासाठी देखील मी या ठिकाणी ब्रशच्या साहाय्याने फॅब्रिक ग्लू एका पानाला लावून घेत आहे आणि त्या पानाला लावल्यानंतर तुम्हाला ज्या पद्धतीने शेडिंग पाहिजे त्या पद्धतीने शेडिंग देऊ शकता, किंवा मी या ठिकाणी ज्या पद्धतीने शेडिंग दिलेली आहे अगदी तशीच शेडिंग जर तुम्ही दिली तर तुमचं देखील कमळ दिसायला सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे। तर बघा मी कशा पद्धतीने शेडिंग केलेलं आहे तशाच पद्धतीने शेडिंग करा, जेणेकरून तुमचं कमळ देखील अशा पद्धतीने सुंदर दिसेल। तर एका पाकळीला आपल्याला फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा मी ज्या पद्धतीने बाहेरच्या साईडने कलरिंग करते त्याच्यानंतर आतल्या साईडने कलरिंग करते त्या पद्धतीनेच कलरिंग करून घ्यायचं आहे। तर ह्या खूप छोट्या गोष्टी असतात, पण याच्यावरतीच आपल्या तयार होणाऱ्या रांगोळीची फिनिशिंग डिपेंड असते, त्याच्यामुळे ह्या छोट्या गोष्टी मी अगदी बारकाईने तुम्हाला सांगत आहे। आणि व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे दीपावलीचं जे नाव आहे किंवा दीपावलीचं जे टॅग आहे ते कशा पद्धतीने तयार करायचं ते पण 2 कलरमध्ये, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला देखील येणाऱ्या लक्ष्मीपूजनसाठी तशा पद्धतीचं टॅग बनवता येईल आणि तुम्ही देखील तशा पद्धतीचे वेगवेगळे टॅग बनवू शकता यासाठी। तर बघा आता ज्यावेळेस आपली पहिली लेअर देऊन होते ना त्याच्यानंतर ती पहिली लेअर व्यवस्थित सुकू द्यायची आहे आणि त्याच्यानंतरच दुसरी लेअर करायची आहे। पण या ठिकाणी माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता आणि मला सगळ्या गोष्टी पटकन दाखवायच्या होत्या, त्याच्यामुळे मी एक 10 मिनिटच फक्त हे सुकू दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्यावरती दुसरी लेअर द्यायला सुरुवात केलेली आहे। पण तुम्ही तसं करू नका, तुम्ही ज्यावेळेस पहिली लेअर द्याल त्याच्यानंतर जवळजवळ 3 ते 4 तास ते कमळ छान सुकू द्या आणि ते सुकल्यानंतर त्याच्यावरती दुसरी लेअर द्या, जेणेकरून तुमचं कमळाला पहिली लेअर जी दिलेली असते ती दुसरी लेअर देताना अजिबात निघणार नाही। तर तुम्ही ह्या रांगोळ्या ज्यावेळेस प्रत्यक्षात बनवाल त्यावेळेस तुम्हाला हे सगळे अनुभव येतील, पण मला फक्त प्रोसेस तुमच्यासोबत शेअर करायची होती ह्या रांगोळ्या कशा पद्धतीने बनवतात, त्याच्यामुळे मी अगदी झटकीपट तुम्हाला प्रत्येक स्टेप करून दाखवत आहे। पण तुम्ही ज्यावेळेस फुल बनवाल त्यावेळेस अजिबात घाई करू नका, मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने बनवा।
आणि दुसरी लेअर जर तुम्हाला द्यायची नसेल तर नाही दिली तरी चालते. जर तुम्हाला असं फेंट कमळ ठेवायचं असेल तरी चालू शकतं. पण आपल्याला जर ही रांगोळी वारंवार वापरायची असेल, भरपूर दिवस वापरायची असेल, वेगवेगळ्या सणांसाठी वापरायची असेल तर त्याला डबल लेअर केलं तर त्याचं अजून लाईफ वाढतं. त्याच्यामुळे आपल्याला त्या रांगोळीला डबल कोटिंग करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता डबल कोटिंग केल्यानंतर त्याची फिनिशिंग किती चेंज आणि किती छान दिसते. तर इकडच्या बघा उजव्या साईडच्या ज्या 2 पाकळ्या आहेत त्या सिंगल लेअरच्या आहे. जसं की मी आत्ता त्याला फॅब्रिक ग्लू लावते ती आणि त्याच्या पुढची. आणि अलीकडच्या ज्या पाकळ्या आहेत त्यांना मी डबल लेअरिंग केलेलं आहे. तर त्या पाकळ्या बघू शकता फिनिशिंगला किती छान दिसत आहे. तर तुम्हाला ज्या पद्धतीने आवडते त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. तर मैत्रिणींनो, येणाऱ्या लक्ष्मीपूजनसाठी तुम्ही देखील अशा पद्धतीचं कमळ नक्की बनवा आणि चौरंगापुढे, पाटापुढे अशा पद्धतीच्या रेडीमेड रांगोळ्या ठेवून छान डेकोरेशन करा. किंवा दरवाजाच्या समोर देखील अशा पद्धतीचे अजून भरपूर कमळ बनवून तुम्ही सुंदर असं डेकोरेशन करू शकता. मेन डोअरच्या तिथे तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने ह्या कमळांचा वापर करून डेकोरेशन करता येईल. आणि अजूनही वेळ आहे, जर तुम्हाला बनवायचे असतील तर असे कमळ नक्की बनवा. आणि जरी लक्ष्मीपूजनला तुम्हाला अशा पद्धतीचे कमळ बनवण्यासाठी वेळ मिळाला नाही तरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीच्या पूजेसाठी अशा पद्धतीचे कमळ नक्की बनवा. तर मैत्रिणींनो, बाळ झोपलेलं आहे त्याच्यामुळे मी हळू आवाजात बोलत आहे. आणि ज्यावेळेस बाळ जागा असतं त्यावेळेस व्हिडिओ वगैरे बनवायला गेलं की तिचा आवाज मध्ये मध्ये येतो. त्याच्यामुळे ती जागी असताना पण व्हिडिओ बनवता येत नाही आणि ती झोपल्यानंतर व्हिडिओ बनवायचे म्हटलं की असं हळू आवाजातच बोलायला लागतं. तर मला असं वाटतं मी जरी हळू आवाजामध्ये बोलत असले तरी पण मला ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या नक्कीच तुम्हाला समजत असतील. आता ज्या मैत्रिणींना ह्या सगळ्या गोष्टी माहीत नाही आहेत किंवा पहिल्यांदाच बघत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल ठरेल. कारण की ह्या सगळ्या गोष्टी अगदी फ्रीमध्ये तुम्हाला बघायला मिळत आहे. आणि तुम्हाला फ्रीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्याचा माझा एकच हेतू आहे की मला असं वाटतं प्रत्येक मैत्रिणीला ह्या सगळ्या गोष्टी बनवता याव्यात. कारण की भरपूर सगळ्या मैत्रिणींना ह्या सगळ्या गोष्टी बनवण्याची आवड असते. पण काय होतं, जसं की मी आधी पण व्हिडिओमध्ये म्हटलं, जर त्या मैत्रिणी गावाकडे वगैरे राहत असतील, गावापासून त्यांचं घर दूर वस्तीवरती असेल तर त्यांना तिथे तशा पद्धतीचे क्लासेस अवेलेबल नसतात. किंवा जरी क्लासेस अवेलेबल असले तर ते त्यांच्या घरापासून दूरवरती असतात. त्याच्यानंतर काही काही मैत्रिणी अशा असतात की त्यांची लहान लहान मुलं असतात आणि लहान मुलांना बघून किंवा लहान मुलांना घेऊन ते क्लास अटेंड करू शकत नाही जरी क्लास जवळ असले तरी. कारण ज्यावेळेस आपण एखाद्या क्लासची फी भरतो आणि मुलांना घेऊन त्या ठिकाणी क्लासला जातो आणि मुलं आपल्याला काहीच करू देत नाही, अशा वेळेस क्लासची फी पण विनाकारण वेस्ट जाते. त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने जर तुम्हाला मला ज्या गोष्टी येतात त्या जर शिकवल्या तर तुम्ही मुलं जर लहान असतील तर ते झोपल्यानंतर देखील अशा पद्धतीच्या वस्तू बनवून बघू शकता, ट्राय करू शकता. आणि तुम्हाला देखील अशा पद्धतीच्या वस्तू घरच्या घरी बनवता येतील. तर हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी ह्या सगळ्या गोष्टी अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत सर्व डिटेल्स आहेत आणि सगळ्या वस्तू वगैरे काय लागतात त्या सगळ्या गोष्टी अगदी प्रामाणिकपणे शेअर करत असते. आणि मला असं वाटतं मला ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी मी फक्त माझ्यापुरत्या लिमिटेड ठेवल्या तर माझ्या नॉलेजमध्ये काय अजून भर पडणार नाही आहे. पण त्याच गोष्टी मी जर तुमच्यासोबत शेअर केल्या आणि तुम्हाला जर त्या गोष्टी माहीत नाही आहे आणि ह्या गोष्टी बघून तुम्ही जर अशा पद्धतीचे छान छान वस्तू बनवल्या आणि त्या तुमच्या पूजेसाठी वापरल्या तर मला त्यात आनंदच आहे. त्याच्यामुळे मी माझ्याकडे जे काही नॉलेज आहे किंवा ज्या गोष्टी मला येतात त्या मी अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि ह्या शेअर करत असताना मी ज्यांना ह्या गोष्टी बनवता येतात त्यांचा विचार अजिबात करत नाही. मी फक्त हाच विचार डोळ्यासमोर ठेवते की एखाद्या मैत्रिणीला ह्या वस्तूबद्दल काहीच माहीत नाही आहे आणि त्या मैत्रिणीला आपल्याला ही वस्तू शिकवायची आहे आणि ती देखील मी माझ्या भाषेमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करत असते. जास्त प्रोफेशनली मी शिकवायला जात नाही, जास्त प्रोफेशनली मला शिकवताही येत नाही. जसं की आपल्या घरामध्ये आपली बहीण असते, आई असते, त्यांच्याशी ज्या पद्धतीने आपण बोलत असतो अगदी त्याच पद्धतीने मी तुमच्यासोबत बोलत असते. तुम्हाला मी माझ्या जवळच्या मैत्रिणीने मानते आणि त्याच पद्धतीने मी तुमच्यासोबत त्या सगळ्या गोष्टी शेअर करत असते आणि तेच मला छान वाटतं. उगाच व्हिडिओमध्ये वेगळं काहीतरी बोलायचं किंवा वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगायचं मला ते आवडत नाही. माझी जी भाषा आहे त्याच भाषेमध्ये मी तुमच्यासोबत बोलत असते. तर बघा या ठिकाणी बोलता बोलता आपल्या कमळला पूर्ण डबल लेअर करून झालेली आहे
तर ते डबल लेअर करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कलर घ्यायचा आहे. तर हे जे कलर आहे हे फॅब्रिक कलर आहे. तर अशा पद्धतीचे कलर देखील आपल्याला क्राफ्ट वगैरे चं मटेरियल ज्या ठिकाणी मिळतं त्या अगदी इझिली मिळून जातात. तुम्ही ज्यावेळेस स्टेशनरीच्या शॉपमध्ये जाल आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही त्यांना विचारलं फॅब्रिक कलर द्या, तर ते तुम्हाला अशा पद्धतीचे कलर देतील. तर ह्या कलरला आपल्याला एकदाच खर्च करायचा आहे, पण हे कलर आपल्याला भरपूर ठिकाणी वेगवेगळे क्राफ्ट बनवण्यासाठी उपयोगी ठरतात. ते देखील मी तुम्हाला इथून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर बघा, त्याच कलरचा वापर करून मी या ठिकाणी कमळाला अशा पद्धतीने शेडिंग केलेले आहे. तर ह्या ठिकाणी मी ह्या सगळ्या प्रोसेस लगेचच्या लगेच करत आहे. कमळ मी काही सुकू दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे बघा, कलर मी ज्यावेळेस देते त्यावेळेस रांगोळीला थोडाफार कलर चिटकतोय, पण तुम्ही ज्यावेळेस ही कलरिंग कराल किंवा अशा पद्धतीची शेडिंग कराल, ती शेडिंग जी आहे पूर्णपणे कमळची दुसरी जी लेअर आहे ती सुकल्यानंतरच करायची आहे. म्हणजे हे कमळ मी खूप कमीत कमी वेळेमध्ये बनवलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. पण तुम्ही ज्यावेळेस हे कमळ बनवाल त्यावेळेस काय करायचं आहे, फर्स्ट लेअर देऊन घ्यायचे आहे. त्याच्यानंतर ते कमळ पूर्णपणे व्यवस्थित सुकू द्यायचे. ते सुकल्यानंतरच तुम्हाला सेकंड लेअर करायचे आहे. आणि सेकंड लेअर करताना देखील आपल्याला जो फॅब्रिक ग्लू आहे तो एका एका पाकळीला लावून घ्यायचा आहे. फर्स्ट लेअरला ज्यावेळेस आपण फॅब्रिक ग्लू लावत असतो तो अगदी इझिली आपल्याला, जसं शाळेत ड्रॉइंग केल्यानंतर आपण कलरिंग करतो त्या ड्रॉइंगला, त्या पद्धतीने अगदी झटकीपट आपल्याला फॅब्रिक ग्लू लावता येतो. पण ज्यावेळेस आपण सेकंड लेअर करत असतो त्यावेळेस फॅब्रिक ग्लू लावताना आपल्याला जरा जास्त वेळ लागतो आणि अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला फॅब्रिक ग्लू लावायला लागतो, जेणेकरून आपली आधीचा जो लेअर आहे त्याच्यावरती जी रांगोळी टाकलेली आहे ती निघायला नको याचा विचार करून व्यवस्थित फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे. आणि सेकंड लेअर आपली व्यवस्थित करून ज्यावेळेस होते त्यावेळेस ती लेअर देखील आपल्याला व्यवस्थित सुकवू द्यायची आहे. आणि ती लेअर व्यवस्थित सुकल्यानंतरच आपल्याला फॅब्रिक कलरचा वापर करून अशा पद्धतीचं शेडिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही फॅब्रिक ग्लूचा वापर न करता तुमच्याकडे जर ओरिजिनल अशा कलरची रांगोळी असेल तर अशा कलरच्या रांगोळीने देखील तुम्ही शेडिंग करू शकता. ज्या पद्धतीने आपण पानांना शेडिंग केलेलं आहे बघा, आतमध्ये लाईट कलर दिलेला आहे, बाहेरच्या साईडने डार्क कलर दिलेला आहे, त्याच पद्धतीने जर तुमच्याकडे राणी कलरच्या शेडिंगची रांगोळी असेल तर तुम्ही वरती कमळाला देखील मी जसं पानांना कलरिंग केलेलं आहे त्या पद्धतीने करू शकता, जेणेकरून तुम्हाला फॅब्रिक कलरचा वापर या ठिकाणी टाळता येईल. पण या ठिकाणी मैत्रिणींनो, माझ्याकडे राणी कलरची रांगोळी नव्हती, त्याच्यामुळे मी या ठिकाणी फॅब्रिक कलरचा वापर केलेला आहे. तर बघा, तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही याच्यावरती देखील अजून वेगवेगळ्या पद्धतीचं वर्क करू शकता. ते कसं, तर बघा, स्टोनची जी लेस येते, जसं की आपण आरी वर्क वगैरे करतो त्याच्यामध्ये स्टोनची लेस वगैरे वापरतो, तर ती लेसचं देखील बॉर्डर तुम्ही या कमळाला करू शकता. त्याने देखील अजून ॲट्रॅक्टिव्ह आपलं कमळ बनवून तयार होऊ शकतं. तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने त्या कमळाला तुम्ही डेकोरेशन करू शकता. चमकी वगैरे जी असते ती देखील त्याच्यावरती फॅब्रिक ग्लू लावून वरतून टाकू शकता, त्याच्यामुळे ते कमळ अजूनच छान शाईन करेल. तर बघा, आता आपण बनवणार आहोत एक शुभ दीपावली नावाचा टॅग. तर हा टॅग बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक OHP शीट घ्यायचा आहे. OHP शीट म्हणजे काय, जसं की पांढरा पेपर असतो त्याच पद्धतीने प्लॅस्टिकचा पेपर असतो. आणि तो आता तुम्हाला दिसतच असेल, आता माझ्या हातामध्ये आहे त्या पद्धतीने, किंवा व्हिडिओच्या सुरुवातीला मी दाखवलेलाच आहे तुम्हाला. त्या पद्धतीचं OHP शीट घ्यायचं आहे. त्या OHP शीटवरती आपल्याला अशा पद्धतीने नावं टाकून घ्यायची आहे. तर मी या ठिकाणी भाऊबीज, शुभ दीपावली, शुभ लाभ आणि लक्ष्मीपूजन अशी नावं टाकून घेतलेली आहे. व्हिडिओ खूप मोठा होतोय त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला दाखवत नाही आहे, थोडक्यामध्ये सांगते आहे. तर मी अशा पद्धतीची एक 4-5 नावं टाकून घेतलेली आहे. आणि त्याच्यावरती बघा, आता मी ज्या पद्धतीने फॅब्रिक ग्लू लावत आहे त्या पद्धतीने फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे. सुरुवातीला बघा, मी अशा पद्धतीने अर्ध्या टेक्स्टवरती फॅब्रिक ग्लू लावून घेत आहे आणि वरच्या बाजूला मी अशा पद्धतीने एक कलर टाकून घेतलेला आहे. आता सध्या मी पानांना जो कलर टाकलेला किंवा पानांसाठी जो कलर वापरलेला तोच कलर वरती होता, त्याच्यामुळे त्याच कलरची टेक्स्ट बनवत आहे. तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या कलर कॉम्बिनेशनमध्ये टेक्स्ट बनवू शकता. मी फक्त या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे टेक्स्ट कशा पद्धतीने बनवायची ते. तर बघा,
त्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडला देखील अशा पद्धतीने फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे। तर कमळ बनवून झाल्यानंतर माझ्याकडं जो फॅब्रिक ग्लूची वाटी होती त्याच्यामध्ये थोडासा फॅब्रिक ग्लू उरला होता आणि असाही तो वापरला नसता तर सुकून गेला असता। मग म्हटलं चला एखादा टेक्स्ट बनवूया जेणेकरून तो फॅब्रिक ग्लू देखील कुठेतरी कामा येईल यासाठी म्हणून मी ही टेक्स्ट बनवत आहे। आणि ह्या टेक्स्टचा वापर देखील आपल्याला दिवाळीमध्ये खूप छान पद्धतीने करता येतो। बघा ज्यावेळेस फ्लॅट सिस्टीममध्ये आपण राहत असतो त्यावेळेस आपल्या घराबाहेरचा पोर्च छोटा असतो, म्हणजे आता प्रत्येकाचा छोटा असेल असा नाही, पण माझ्या घरासमोरचा जो पोर्च आहे तो थोडासा छोटा आहे। आणि मग अशा वेळेस आपण जे गालीचे वगैरे काढतो ते खूप मोठे नाही काढत, छोटे काढतो आणि त्याच्यानंतर मग छोटे काढल्यामुळे आतमध्ये जो सर्कल असतो तो पण खूप छोटा असतो आणि त्याच्यामध्ये मग आपण अशा पद्धतीचे टेक्स्ट ज्यावेळेस रांगोळीने काढायला जातो त्यावेळेस ते टेक्स्ट खूप मोठं काढलं जातं आणि मग ते पुरत नाही, त्या सर्कलमध्ये खूप मोठं होऊन जातं। त्याच्यामुळे अशा पद्धतीचे जर आपण टेक्स्ट किंवा अशा पद्धतीचे टॅग जर बनवले तर आपल्याला तिथे त्या रांगोळ्यांमध्ये मिडलला वापरता येतात। त्यासाठी मी हे शुभ दीपावलीचं टॅग बनवलेलं आहे। लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी ह्या टॅगचा वापर करून रांगोळी कशा पद्धतीने काढणार आहे हे देखील मी तुम्हाला दाखवेल, किंवा ह्या कमळाचा वापर करून देखील आपण वेगवेगळ्या रांगोळ्या कशा काढू शकतो ते देखील मी तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या वेळेस किंवा इथून पुढे येणाऱ्या सणांच्या वेळेस नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल। तर आत्ता जरी ह्या रांगोळ्या एकदम सिंपल दिसत असल्या तरी ज्यावेळेस आपण ह्या रांगोळ्या पूजेसमोर ठेवतो त्यावेळेस त्या खूप सुंदर आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसतात। तर बघा आता आपली फर्स्ट लेअर करून झालेली आहे आपल्या टॅगला। आता त्याच्यानंतर आपण परत एकदा हे टेक्स्ट पूर्ण सुकू द्यायचं आहे आणि ते सुकल्यानंतर त्याला दुसरी लेअर करून घ्यायची आहे। तर मी या ठिकाणी पटकन करून घेत आहे कारण की सुकेपर्यंत तेवढा वेळ नव्हता आणि परत मग बाळ वगैरे जर उठला असतं तर मग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा राहून गेला असता। त्याच्यामुळे मी फक्त तुम्हाला प्रोसेस या ठिकाणी दाखवत आहे। तुम्ही फर्स्ट लेअर सुकल्यानंतरच परत टॅगला दुसरी सेकंड लेअर करायची आहे, जेणेकरून आपल्या टॅगची फिनिशिंग मी बनवलेल्या टॅगपेक्षाही सुंदर येणार आहे। आणि सोबतच कमळाचं पण तसंच करायचं आहे, जसं की मी व्हिडिओमध्ये 1-2 वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण की तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचे ह्या रांगोळ्या बनवताना चुका होऊ नये यासाठी। तर मी जेवढं कमळ बनवलेलं आहे सुंदर त्याच्यापेक्षा अधिक कितीतरी पटीनं सुंदर तुमचं कमळ बनवून होईल जर तुम्ही मी सांगितलेल्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो केल्या तर बघा मी ज्या पद्धतीने आता सेकंड लेअर करण्यासाठी फॅब्रिक ग्लू हलक्या हाताने लावत आहे त्याच पद्धतीने हलक्या हाताने लावायचं आहे आणि त्याच्यानंतर वरती आपल्याला अशा पद्धतीने रांगोळी टाकायची आहे। आणि ती रांगोळी टाकल्यानंतर अशा पद्धतीने दुसरा पेपर वरती ठेवून आपल्याला थोडंसं डॅब डॅब करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ती रांगोळी खालच्या साईडला ओतून घ्यायची आहे। तर आता सध्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला हे टॅग उलटं दिसत असेल, मी तुम्हाला नंतर फ्रंट कॅमेऱ्याने देखील दाखवेल। तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये माझा आवाज कुठे कमी कुठे जास्त असा येत आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते, कारण की बाळ झोपलेलं आहे आणि मध्ये मध्ये ते उठते, मग मध्ये मध्ये मी तिला घेते, त्याच्यानंतर परत व्हिडिओ शूट करते, व्हिडिओ एडिट करते, त्याच्यामुळे आवाज कुठे जास्त येतोय कुठं कमी येतोय। तर जे कोणी नवीन व्ह्यूअर्स आपले व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी मी ह्या गोष्टी वारंवार सांगत असते, पण जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत। आणि आपण ज्या वुलन मॅट रांगोळ्या बनवल्या होत्या त्याची साईज वगैरे काय आहे हे बऱ्याच मैत्रिणींनी विचारलेलं आहे, त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे। प्रत्येक वुलन मॅट रांगोळीची साईज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्याचा व्हिडिओ देखील मी लवकरच चॅनलवरती अपलोड करेल। मुलांमुळे मला लवकरात लवकर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाही, पण मी नक्कीच प्रयत्न करते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या आधीच्या पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा। पण 1-2 ताईच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची राहिलेली आहे, जसं की 1-2 रांगोळी मॅट इथून मागे मी शेअर केलेल्या त्या रांगोळी मॅटची साईज त्यांनी मला विचारलेली, ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी डिटेल्समध्ये सांगते प्रत्येक मॅटची साईज वगैरे काय आहे ते, जेणेकरून तुम्हाला तशा पद्धतीच्या रांगोळी मॅट बनवता येतील। आणि मी ज्यावेळेस त्या रांगोळी मॅट बनवत असते त्यावेळेस मी अंदाजेच स्केच ड्रॉ करत असते, कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं मेजरमेंट घेत नाही, पण तुमच्या लक्षात यावं यासाठी मी नक्कीच ते मेजरमेंट तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन।
तर बघा, इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये देखील अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तू, वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळ्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जसं जसं मला मुलांना बघून वेळ मिळेल तसं तसं. त्याच्यामुळे इथून पुढचे येणारे व्हिडिओ देखील नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला अशा वेगवेगळ्या वस्तू घरबसल्या बनवता येतील. तर बघा, ह्या वस्तू बनवण्यासाठी लागणारं मटेरियल किंवा ज्या उलन मॅटच्या रांगोळ्या बनवतो आपण त्यासाठी लागणारं जे मटेरियल असतं त्यालाच लागणारा खर्च बऱ्याचदा भरपूर असतो. आणि परत क्लासेस वगैरे करायचे, त्याची फीज वगैरे वेगळी द्यायची. मग उगाच विनाकारण तुमचाही खर्च जास्तीचा जातो. त्याच्यापेक्षा मला ज्या गोष्टी येतात त्या मी जर तुमच्यासोबत शेअर केल्या तर कमीत कमी तुमची क्लासची फी तर नक्कीच वाचेल आणि फक्त मग तुम्हाला लागणाऱ्या वस्तूंनाच खर्च करावा लागेल. तर यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी अगदी फ्रीमध्ये तुमच्यासोबत शेअर करत असते. मला जसं जमेल तसं मुलांना बघून माझ्या भाषेमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत असते. तर बघा मैत्रिणींनो, आपली ही जी रेडीमेड रांगोळी आहे ती बनवून तयार झालेली आहे. आणि ह्या रांगोळ्या आपल्याला अजून नंतर सुकल्यानंतर व्यवस्थित कट टू कट करून घ्यायच्या आहेत. आता सध्या मी रँडमली कट केलेल्या आहेत फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी. त्या सुकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला रांगोळीच्या थोडीशी बाजूला जागा सोडून व्यवस्थित कटिंग करून घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे त्या फिनिशिंगला अजून छान वाटतात. तर या ठिकाणी बघू शकता, हे शुभ लाभ, भाऊबीज आणि लक्ष्मीपूजन हे देखील टॅग मी बनवून घेणार आहे, जेणेकरून ते येणाऱ्या दिवाळी सणासाठी किंवा लक्ष्मीपूजनसाठी, भाऊबीजसाठी आपल्याला छान वापरता येतील यासाठी. पण आजचा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत ज्या मैत्रिणींनी बघितला त्यांची मी मनापासून खूप खूप आभारी आहे. भेटू आपण अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असताना लहान बाळाला बघून मी शूट केलेला आहे, एडिट केलेला आहे. त्याच्यामुळे तो शेअर करत असताना नकळत जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर नक्कीच समजून घ्याल.